नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागच्या पिरियडला बघितलं की टाइप्स ऑफ रिॲक्शनमध्ये आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन या दोन रिॲक्शन बघितल्या. आता आज पाहणार आहोत डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय म्हणले, वी सॉ इन द बिगिनिंग ऑफ धिस चॅप्टर दॅट on adding zinc dust to blue colored copper sulfate solution, a colorless solution of zinc sulfate is formed and heat is generated. See the equation for this reaction असं म्हटलेलं आहे. तर याच्यासाठी ते जे रिॲक्शन होतं ते आपण बघू. ती रिॲक्शन होती Cu CuSO4 प्लस झेडियन, ते बाण इकडं करतोय मी, झेडियन SO4 प्लस Cu. या रिॲक्शनमध्ये आपण बघितलं की CuSO4 जो आहे, CuSO4 मधला Cuला बाजूला करते आणि झेडियन डिस्प्लेस करून झेडियन SO4 होते. म्हणजे कॉपर सल्फेट प्लस झिंक सल्फेट प्लस कॉपर. या ठिकाणी झिंक हा रिॲक्टिव्ह मेटल आहे कॉपरपेक्षा, म्हणून तो काय करतो, कॉपरला डिस्प्लेस करतो. तर अशा पद्धतीनं फ्रॉम दॅट वी लर्न दॅट Zn2 प्लस आयन्स फॉर्म फ्रॉम Zn ॲटम्स टेक्स प्लेस of Cu2 plus ions in copper sulfate and Cu atoms form from Cu2 plus ion come out. It means that Zn displaces to Cu from CuSO4. आता ह्याच्यावरून काय लक्षात येते या आपल्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. मग या ठिकाणी कोण मोर रिॲक्टिव्ह आहे, आपण जर मेटलर्जी हा जो प्रकरण आहे याच्यामधला यावर्षी आहे, याच्यापूर्वी तुम्हाला झालेला आहे आणि 10th सुद्धा आहे, याच्यामध्ये बघितलं तर झिंक हा कॉपरपेक्षा रिॲक्टिव्ह आहे. म्हणून झिंक काय करतो, कॉपरला इथं डिस्प्लेस करतो, म्हणून याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. We will learn about reactivity of elements in the chapter metallurgy. The elements iron and lead, similar to zinc, displace the copper from its compound. आता आयर्न आणि lead सुद्धा कॉपरपेक्षा रिॲक्टिव्ह आहेत आणि त्याची रिॲक्शन आपल्याला इथं दिलेली आहे CuSO4 प्लस Fe. तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आपल्याला की ही रिॲक्शन कंप्लीट करा. तर आता ह्याचं काय होईल, FeSO4 प्लस Cu. या ठिकाणी काय झालं, हा जो FeSO4 इथं येईल, हा Cu इथं येईल. तर हा Fe जो आहे याच्यामधला, Fe ना CuSO4 मधल्या Cuला डिस्प्लेस केलं, कारण Fe इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. तसंच आता ही दुसरी एक रिॲक्शन इथं दिली आपल्याला या ठिकाणी, ती आहे CuSO4 प्लस Pb. Pb म्हणजे लेड. तर या ठिकाणी काय होईल मग, PbSO4 प्लस Cu. या ठिकाणी परत हा जो PbSO4 आहे तो इथं येईल, हा Cu इथं येईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लेड जो आहे तो Cuला परत इथं डिस्प्लेस करतो. म्हणजे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. अशा पद्धतीनं आपल्याला ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली. आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. वी हॅव सीन इन द आपलं इक्वेशन 9 दॅट व्हाईट PPT ऑफ सिल्वर क्लोराइड इज फॉर्म बाय अन एक्सचेंज ऑफ सिल्वर अँड सोडियम आयन प्रेझेंट इन द रिॲक्टंट्स म्हणलं. द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट. आता डबल डिस्प्लेसमेंटची आपण रिॲक्शन बघितली याच्यापूर्वी, ती इथं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो.
तर ती जी होते AgNO3 प्लस NaCl, याचं काय होतंय AgCl प्लस NaNO3. तर या ठिकाणी हा जो PPT आहे, AgCl जे आहे सिल्वर क्लोराईड, हा PPT इथं तयार होतो. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण, हा AgCl सोबत जातो, NaNO3 सोबत जातो, म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट होते या ठिकाणी. आलं का लक्षात? याला आपण दुहेरी विस्थापन असं मराठीमध्ये म्हणतो. तर द रिॲक्शन इन विच द आयन्स in the reactants are exchanged to form a precipitate are called double displacement reactions. Recall the activity 3 in which you added potassium chromate K2CrO4 into the solution of barium sulfate BaSO4. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय होते इथं K2CrO4 प्लस BaSO4 is equal to BaCrO4 plus K2SO4 अशी आपल्याला रिॲक्शन मिळते. व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म? तर इथं प्रेसिपिटेट जो आहे तो बेरियम क्रोमेटचा मिळतो. K2CrO4 म्हणजे पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट, याचं काय होते बेरियम क्रोमेट प्लस पोटॅशियम सल्फेट. व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म असं म्हटलेलं आहे इथं, तर येलो प्रेसिपिटेट फॉर्म. व्हॉट इज द नेम ऑफ द प्रेसिपिटेट? प्रेसिपिटेटचं नाव काय? बेरियम क्रोमेट. राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिॲक्शन. तर ही बॅलन्सच आहे, याला परत बॅलन्स करायची गरज नाही. विल यू कॉल दिस रिॲक्शन ॲज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन और डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? तर ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. तर या ठिकाणी BaCrO4 होतो, याचं याला जाते आणि याचं याला जाते. अशा पद्धतीनं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर हे झालं डिस्प्लेसमेंट रिॲक्शनच्या बाबतीत. आता एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक म्हणजे काय? हीट इज ॲब्झॉर्ड अँड गिव्हन अवे. जर हीट ॲब्झॉर्ब केली जात असेल तर एंडोथर्मिक, आणि हीट गिव्हन केली जात असेल तर त्याला एक्झोथर्मिक असं म्हणतात. व्हेरियस प्रोसेसेस अँड रिॲक्शन अकॉर्डिंग टू प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. आता बघा, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. हीट फ्रॉम आउटसाइड इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. काही फिजिकल चेंजेस करण्यासाठी आपल्याला हीट द्यावी लागते किंवा आपण सराउंडिंगकडून घेतो. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस. आईसला मेल्ट करण्यासाठी आपल्याला हीट द्यावी लागते. किंवा डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. पोटॅशियम नायट्रेटचं डिसोल्युशन करायचं असेल तर या ठिकाणी दीज आर एंडोथर्मिक प्रोसेसेस. एंडोथर्मिक प्रोसेस आहे असं त्यांना म्हणलेलं आहे. म्हणजे इथं हीट ही दिल्या जाते. ऑन द अदर हँड हीट इज गिवन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. काही फिजिकल चेंजेसमध्ये हीट ही बाहेर फेकल्या जाते. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. आईसपासून वॉटर होताना हीट ही बाहेर टाकली जाते. डिसोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. सोडियम हायड्रॉक्साईडचं डिसोल्युशन असताना सुद्धा हीट ही बाहेर टाकल्या जाते. देअर फॉर दीज आर एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झो म्हणजे बाहेर पडणे आणि एंडो म्हणजे देणे, अलग अलग हीट देणे. इन द प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विथ वॉटर. आता कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचं आपण डायल्युशन जेव्हा करत असतो वॉटरसोबत, व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. खूप जास्त प्रमाणात हीट ही बाहेर पडते. ॲज अ रिझल्ट आपल्याला काय करावं लागते? वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड इन्स्टंटसली इफ इट इज पोर्ड इन टू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड विच मे कॉज ॲन ॲक्सिडेंट. आणि सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जाऊन जर आपण वॉटर टाकलं तर तिथं काय होते? ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. म्हणून हे अवॉइड करण्यासाठी काय करायचं? टू अवॉइड दिस रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज टेकन इन द ग्लास कंटेनर.
ग्लास कंटेनरमध्ये पहिल्यांदा वॉटर घ्या आणि स्मॉल क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे कॉन्क H2SO4 याच्यामध्ये थोड्या थोड्या वेळानं म्हणजे ड्रॉप बाय ड्रॉप ॲड करा आणि त्याला स्टर करत राहा. अशा पद्धतीनं आपल्याला सोल्युशन करावं लागेल. देअर फॉर ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड ॲट दॅट टाईम आणि अपघात होणार नाही. तर अशा पद्धतीनं आज आपण हे डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघितली. त्याच्यानंतर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय समजून घेतलं. आजच्या तासाला आपण येथेच थांबू.